आणि कुस्तीला पंच म्हणून हॅलो रमेश कुकडे ऑल इंडिया चॅम्पियन, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि इंटरनॅशनल पैलवान तानाजी नरकेसर. सिकंदर इकडं आकडे बसलेले खाली या. हंगेश्वर सर बोला. सिकंदर आणि पृथ्वीराज इथं पोकळ किस्सा दिला जात नाही, लक्षात ठेवा. दोन्ही खांदे टेकावे लागतील, दोन्ही भुजा लागले पाहिजेत. जो पुण्यात आपण नियम वापरतो सिकंदर आणि पृथ्वी तोच नियम. आणि कुस्तीला प्रारंभ. टाळ्या करा दोघांसाठी. दोन्ही पायाला निक्या आपल्याला सिकंदर शेख पैलवान, मोहोळचा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला बोट 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 सोलापूर जिल्ह्यातला पैलवान, गंगावेस तालमीला सराव करणारा वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा. 2023 सालचा फुलगाव अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी. तर पृथ्वीराज पाटील 2022चा 7व्या अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी. कोल्हापूर जिल्ह्यामधला पन्हाळा तालुक्यामध्ये देवटाणे नावाचं गाव आहे, तिथला हा पृथ्वीराज पाटील 22 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देणारा पैलवान. अशी कुस्ती चालू आहे. आणि पृथ्वीराज पाटील भारतीय सेना दलामध्ये फौजी आहे. देशाची सेवा करता करता लाल मातीची सेवा करतोय. इंटरनॅशनल पैलवान आहे. टाळ्या करा जरा त्याच्यासाठी. आणि या कुस्तीवरती कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या वतीनं 5 लाख रुपये इनाम. शंकर सदोबिंदर श्रीकृष्ण मेडिकल महेश गोपीनाथ नागरे यांच्या वतीनं चांदीची गदा. आणि कुस्तीला पंच नॅशनल चॅम्पियन पैलवान रमेश कुकडे, पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचे जीवाभावाचे सहकारी. टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी एकदा. आणि दुसरे पंच तानाजी नरकेसर. उंचीनं जरी बारीक वाटत असले प्रेक्षक मंडळी, ज्यांची मुलं त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे. आमदार साहेब 2008च्या राष्ट्रकुलला निवड झाली होती. रशियाला इंटरनॅशनलला रौप्य पदक, भारताला पुढे दुखापत झाली म्हणून कुस्ती सोडली. आज तालुक्यात अकोले तालुक्यात राजूरला पोरे घडवतात. टाळ्या करा त्यांच्यासाठी सुद्धा. असे तज्ञ पंच आणि अशी काटा कुस्ती मैदानावरती लागलेली आहे. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं का सगळं डिरीला घालायचं आणि सगळंच बँकेत टाकायचंय. कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही. शबास. अरे बापरे बाप, कब्जा घेतला इकडं पृथ्वीराजनं. एकलंगी भरलेली आहे पृथ्वीराजनं. सिकंदर वरती कब्जा मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाही. शबास शबास शबास. जांजवाला पडला असता का आता. चला कुस्ती करा. आणि हसी खेळीच्या वातावरणामध्ये काशाई देवी यात्रा उत्सव आणि श्रीराम नवमी निमित्त भव्य दिव्य असं कुस्ती मैदान संपन्न होते. एकदा सर्वांनी हात वर करून बजरंग बलीचा जय जयकार करूया. एक नाम तो दृढ हरी रे म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. तो नाम सोपा रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सदा जपे आधी. नामा पडते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा जाऊ नको. परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सरा. आणि एकदा दोन्ही हात वर करा. बोलो बजरंग बली की. ज्यानं ज्यानं पलीकडे हात वर केलं नाही नोंद घ्या, देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही. मुक्क होताल मुक्क. हात वर करा. बोलो बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. शबास. गार 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 कुस्ती चालायला लागली. टाळ्या टाळ्या. याच साठी केला होता अट्टहास. ओ खाली बसा, खाली बसा, खाली बसा. ओ तिकडला कोपरा खाली बसा. शांतता पडलेली आहे सगळ्यांना. एक ब्रेक. पलीकडचा कोपरा हो, उभं राहू नका, खाली बसा. ओ समोर मफलर गळ्यात अडकवलेले, बसा खाली. ए लाल टी शर्ट बोरा, शाळेचा ड्रेस घातलेला पहिला बस खाली. बसा खाली. त्यांच्या मागच्या गोगलवाले बसा खाली. शबास. अशी खाट आणि काटा कुस्ती कोंबाळण्यामध्ये संपन्न होते.
1000-1500 लोकसंख्या असणारं गाव आहे, पण आज गावाला अभिमान वाटतो. शबास सिकंदर आक्रमक झाला. शबास पृथ्वी दुहेरी पट. ओ बाप रे बाप. गार 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 कुस्ती राहिली. टाळ्या टाळ्या टाळ्या. याच साठी केला होता अट्टहास. ओ डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती, डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती याला म्हणतात. सोनू मोनू नाही तिथं, सगळी खट आणि काटा. बस अरे खऱ्या अर्थानं हो 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 हा योग या गावचा सुपुत्र डबल महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी पहिला हर्षवर्धन सदगीर मुळे आलेला आहे. टाळ्या करा हर्षवर्धनसाठी. आमची ग्रामीण भागातली माणसं महाराष्ट्र केसरीला येऊ शकत नाहीत, मोठ्या मोठ्या मैदानाला येऊ शकत नाही. आज पोरच आज कुंभाळण्यामध्ये आणली. हे कसं आहे हर्षवर्धनचं, याच साठी केला होता अट्टहास. शबास अशी खट आणि काटा कुस्ती चालू आहे, गर्दन खेळ चालू आहे. मोबाईलच्या सगळ्यांनी आपल्या खिशातला मोबाईल काढून जरा टॉर्च लावा. जरा जर मैदान आवडला असेल तर टॉर्च चालू कराल. सगळ्यांनी फ्लॅश ऑन करा आपल्या मोबाईलचा जर मैदान आवडलं असेल तर. आणि लामटे साहेब हीच कुस्ती कर्नाटकला हळियाला झाली 18 जानेवारीला पहिल्यांदा. या कुस्तीवरती कर्नाटक मध्ये मी पुकारायला होतो. कर्नाटक मध्ये 20 लाख रुपये इनामाची थार आणि 5 लाख रुपये पराभूत पहिलवानाला असं 25 लाख रुपये इनाम होतं. आज फक्त 5 लाखात फक्त हर्षद मुळे इथं लढायला आले. टाळ्या करा पुन्हा एकदा. शबास शबास पृथ्वी, शबास सिकंदर. बाप रे बाप. हो गार 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 कुस्ती चालायला लागली. टाळ्या टाळ्या. पृथ्वीराज पाटील आक्रमक झाला. शबास समोरून खेमेची पकड आणि कब्जा. पृथ्वीराज निघून जाण्याच्या प्रयत्नात. टाळ्या करा टाळ्या. दमाखसाची कुस्ती, याच साठी केला होता अट्टहास. राजर्षी शाहूराजांना 1896 ला मोतीबाग तालीम आणली आणि तालमीवरती पाटी लिहिली. शरीर माध्यम खलु धर्म साधन, शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं हे राजर्षी शाहूराजांना सांगितलं. नुसतं सांगितलं नाही तर अंमलात आणलं. राजर्षी शाहूराजाने संपत्तीचे 3 प्रकार सांगितले. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, शरीराची बैठक मजबूत करा. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, परमेश्वरला सुद्धा हेवा वाटवा. अशी तरुण पिढ्या मला पुत्र संतती घडवायची आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंड त्याचा त्रिलोकी गुंड. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे, तुमचा पैसा अडका सोनं नाणं. आधुनिक काळामध्ये सगळे साहेब लोकांकडून गल्लत झाली. लोक तिसऱ्याला मोठं म्हणायला लागली आणि पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आज मुकेश टाणा सदगीरांची ओळख पैलवान हर्षवर्धनचे वडील ही झालेली आहे. मुकेश टाणाचा पोरगा हर्षवर्धन इथपासून हर्षवर्धनचे वडील मुकेश टाणा. किती अभिमान वाटत असेल मुकेश टाणा सडला. एकदा मुकेश टाणा सदगीरांसाठी टाळ्या करा. आणि खऱ्या अर्थानं ज्या मातेनं या वीराला जन्म दिला हर्षवर्धनच्या एकदा आईसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. कारण पहिला गुरु ही आई असते, दुसरा गुरु हा शिक्षक असते आणि तिसरा गुरु हा वस्ताद असतोय. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. राजाची कांता का भीक मागेल. जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे सद्गुरू लाभलेले कधी वायाला जात नसतात. हर्षवर्धनच्या नशिबी सगळे सद्गुरू आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा भविष्यकाळ वर्तमान काळ आज उज्ज्वल झालेला आहे. शबास
पटाला लागण्याचा प्रयत्न तिथं पृथ्वीराजचा सर्वसामान्य कुटुंबामधून आलेली ही पोरं सगळी आज अखंड हिंदुस्थानच्या हृदय सिंहासनावरती आरूढ आहेत. शबास शबास सिकंदर, शबास पृथ्वीराज. माग सरा. अशी खट आणि काटा लढा इतिहासापासून दाखले मिळतील. ज्याची ज्याची मुलं चांगली जन्माला आली खऱ्या अर्थानं त्या पिढ्यांचं कल्याण झालेलं आहे. आपली पोरं कुणाच्या संगतीत उठतायत बसतायत जरा बघा. विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभी आहे. तिला जर मागे खेचायचं असेल तर अशी कुस्ती मैदान होणं, असे पैलवान घराघरामध्ये तयार होणं काळाची गरज आहे. ड्रोनवाले जरा वरती घ्या. हो ड्रोनवाले जरा वर उडवा त्याला अंगास. शबास शबास हर्षद, शबास पृथ्वीराज, शबास सिकंदर. आणि अशी पोरं काळाची गरज आहे. बऱ्याच जणांना वाटत असेल लांबटे साहेब याच्या हातात माईक आहे, याचा कान मोडावून हे पैलवान आहे म्हणून सगळ्याला म्हणतोय पैलवान करा. तुमच्या माहितीस्तव सांगतो, मी स्वतः MSc इकॉनॉमिक्स सेटनेट क्वालिफाईड आहे. फर्ग्युसन कॉलेजचा ग्रॅज्युएट, गोखले इन्स्टिट्यूटचा पोस्ट ग्रॅज्युएट आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनियर अनालिस्ट आहे. माईक हातात आलाय म्हणून नाही, त्याच्या अगोदर चांगला पैलवान होतो. शिक्षणाबरोबर खेळ जपता येतो. शबास. दुहेरी पटा लागला पृथ्वीराज. शबास. ओ काहीतरी घडते, काहीतरी घडते. पुन्हा एकदा पटाची पकड सोडून घेतली. आज शिक्षणाशिवाय आणि झोळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा. समोरून खेमे डावाची पकड, वारंवार आक्रमण करतोय सिकंदर आणि पृथ्वीराज पाटील आक्रमक होतोय. इकडे माग सरा, सरा माग जरा हळूहळू. एक प्रेक्षणीय लढत चालू आहे. शबास शबास शबास. ओ टाळ्या करा की त्या पृथ्वीराज पाटला. हो शबास. गार 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 थांबणे यांच्या रक्तात नाही. टाळ्या. काळजाचा ठोका चुकलेला आहे, काळजाचा ठोका चुकलेला आहे. ज्याला ज्याला बीपी शुगर आहे त्याने घराकडे जावा. हळूच बाजूने कोपऱ्या कोपऱ्यानं पाय काढा. कच्च्या बिलाची बघूच नका. वाघ सिंहाची लढत चालू आहे. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. आणि कब्जा मजबूत करतोय पृथ्वीराज पाटील. माती टाकत राहा, माती टाकत राहा, लगेच लगेच टाकत राहा. इकडच्या बाजूचे खाली बसा की थोडं मागे सर, थोडं सरा. माणसं खाली बसून कुस्त्या. मोबाईल इकडं. ए बरं सरा अलीकडे, सरा अलीकडे, सरा सरा अलीकडे थोडं थोडं. शबास. ए बारक्याला मुनला म्हण पळ. आणि या ठिकाणी खास मावळ तालुक्यामधून पुणे जिल्ह्यातून आमचे बाळासाहेब जाडकर, रामदास जाडकर, धोंडी बाडकर ही मंडळी उपस्थित झालेली आहेत. कुस्तीवरती किती प्रेम करावं यालाही सीमा आणि मर्यादा असतात. ज्या गावानं 1972चे ऑलिम्पिकवीर मारुती आडकर घडवले त्याच घरातली ही सगळी मंडळी आलेली आहेत. पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. शबास. एकलंगी बसवण्याचा प्रयत्न इकडं पृथ्वीराजचा, तिथं हाताची नवंदर काढण्याचा प्रयत्न. शबास. आक्रमक होतोय पृथ्वीराज. अंगावरती डंकी टाकून येण्याचा प्रयत्न. काहीतरी घडतंय. शबास शबास शबास. ओ दुहेरी पट. टाळ्या टाळ्या टाळ्या. काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती. बाळासाहेब जाडकर, काळजाचा ठोका चुकला प्रत्येकाच्या. सिकंदरचा दुहेरी पट एवढं काढणं सोपं काम नाही.
याच साठी केला होता अट्टहास आणि लहामटे साहेबांनी 5 लाख रुपये दिले. साहेब तुमच्या चेहऱ्यावरती ते यशस्वी झालं याची पोचपावती, चेहऱ्यावरती आनंद झळकलेला आहे. खऱ्या अर्थानं हे सत्पात्रीदान आहे. पैसा सगळ्याकडे साहेब, पण देण्याची दानतही असावी लागते. ती दानत आहे त्यांच्याकडं, म्हणून 1 नंबरची कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. 1 मेला वाडीगोडेला अंबादाजी कालेकर आणि सहकारी जाहीर करता रतनजी सांगळे ते 1 तारखेला वाडीवरला 1 मेला मोठं मैदान होणार आहे. कुस्ती कॉमेंट्रीला मीच आहे. शबास. 7 तारखेला अकोल्यामध्ये मैदान आहे. 2 तारखेला खिरविरेला मैदान आहे आणि हीच कुस्ती वाडीवरला दादा शेळक्याने सिकंदर शेखची कुस्ती 1 मेला लागणार. अर्जुन भाऊ सदगीर, राणी राहुलजी, बाबूरावजी बेनके माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वतीनं पुढच्या वर्षी 1 लाख रुपये इनामाची कुस्ती दिलेली आहे. शबास शबास. बोट नका मोडू, फक्त कुस्ती करा दोघं पण. 1 अटी तटीची लढत चालू आहे. मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे. 2 वाजल्यापासून मैदान सुरू झाल्यापासून ही सगळी बसलेली मायबाप जनता, जनता जनार्दन जागा सोडलेली नाहीये. तुम्हाला कुणाला जरी मी बोललो असेल तरी तुमच्या पायाला हात लावून माफी मागतो. हे आपलं मैदान आहे. तुम्ही आहेत म्हणून मैदानाला शोभा आहे. तुमच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्ही आहेत म्हणून एवढा मोठा धाडस करू शकतो माणूस. आणि आज कर्नाटक नंतर सगळ्यात जास्त पब्लिक हर्षदांना तुमच्या मैदानाला आम्ही बघतोय. अनेक मैदानांना आम्ही दररोज आहेत. उद्या शिंदेगाव आहे, परवा पारनेर आहे, त्याच्यानंतर 31 ला पुढे पुण्यात मैदान आहे, 2 ला पुन्हा तुमच्याकडे खिरवेरेला आहे, 3 नंबरला पुण्यात चिखलीला आहे. दररोज मैदान आहेत. पण एवढं पब्लिक फक्त कोंबळण्याच्या मैदानाला जमू शकतं. खऱ्या अर्थानं कुस्ती जपणारी मंडळी आहेत. टाळ्या करा सज्जन प्रेक्षक मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी. काही काही गावांमध्ये पैलवान जास्त आणि प्रेक्षक कमी अशी अवस्था सुद्धा आहे. परंतु ग्रामीण भागातला आमचा शेतकरी कष्टाळू वर्ग शबास. हो हो हो. काळजाचा ठोका चुकला इकडं. एक पाण्याची बाटली द्या की इकडं. पाण्याची 1 बाटली द्या इकडं. इकडं नाही जमते अजून. मधी उभा राहू नका. प्रेक्षकांची अपेक्षा आहे. अशफाक 1 अटी तटीची लढत, अखंड हिंदुस्थानचं लक्ष लागून राहिलेली लढत. चमास अरे बापरे बाप. पटाला लागला होता. पायाचा घुटना मानेवरती टेकवला. इकडं सिकंदर वरती घुटना ठेवणं सोपं नाही. रमेश भाऊ थोडं फिरत राहा. शबास शबास. हो. आणि खालून घोट्यातनं पट काढून कब्जा घेतला सिकंदर. सेलिब्रिटी पैलवान म्हणून ज्या पैलवानकडे पाहिलं जातं असा हा सिकंदर शेख. एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन अख्खा हिंदुस्थान गाजवणारा सिकंदर पैलवान. शबास. एक चक कोण एक चक त्याचं हुकमी अस्त्र. आणि पृथ्वीराज तिथंच तोड करतोय. काहीही घडू शकतं. पाण्या पावसाचा अंदाज लावतोय तो या दोघांच्या कुस्तीचा नाही. शबास. कोणते एक चाक लावण्याचा प्रयत्न सिकंदरचा. भात्यातलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलेलं आहे. शबास पृथ्वीराज. आणि शबास. काहीतरी घडतंय. ओ हाताची इकडं पुन्हा नवंदर काढण्याचा प्रयत्न होता. एकलंगी बरोबर
पाण्या पावसाचा अंदाज लावायचा, सिकंदर आणि पृथ्वीराजचा अंदाज कोणी लावायचाच नसतो. अशी ही महाराष्ट्राची दौलत आहे. हो शबास, एकलंगी भरतो इकडं सिकंदर. शबास शबास, आकडी हो, आकडीवर आकडी, टाळे टाळे टाळे. शबास. कुस्त्या कशा घ्यायच्या आणि कशा बघायच्या तर कोंबाळण्यासारख्या. हो, नाहीतर हाच सोनून तोच मोनू. रामदास बसतात. कट आणि काटा कुस्ती. पैसे फिटले का हो प्रेक्षक मंडळी? याच साठी केला होता टहास. पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे. पैलवानाचा घुटणा पैलवानाने सहन करू बरा. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, हिऱ्या गबाळ्याचे ते का म्हणावे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे. त्याच्या वंशाला जावं लागतंय. शबास. निघला पुन्हा एकदा पृथ्वीराज. ओ शबास शबास सिकंदर, शबास पृथ्वीराज. गार 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 कुस्ती चालवली. टाळ्या करा टाळ्या. हो, याच साठी केला होता टहास. बऱ्याच जणांना वाटलं होतं सांगळे साहेब, सिकंदरला 2 वर्षापूर्वी दुखापत झाली, हर्षद सारखं झालं. बऱ्याच जणांना वाटलं सिकंदर आता संपला आणि पुन्हा एकदा यंदा महाराष्ट्र केसरीला त्यानं दाखवून दिलं. हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करता, टूटता तारी लगी जमीन पर गिरा नहीं करता, गिरता दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करता. पराभवानं खचन तो सिकंदर कसला आणि लढणं थांबवलं तर पृथ्वीराज कसला. एकदा हात उंचून टाळ्या करा दोन्ही पोरांसाठी. अशी खाट आणि काटा कुस्ती. हो, आणि खऱ्या अर्थानं लोक तिकडं पायपांवर चढली कुस्ती दिसना म्हणल्यावर सुट्टीच नाही. एवढ्या लांबून आलोय, सगळी शेतकरी कुटुंबातली मंडळी आहेत. मैदान संपल्यावर सगळ्यांना सावकाश घरी जावा, हे महत्वाचं पाळा. टू व्हीलर जाताना वाकड्या तिकड्या पळू नका. डोंगरदऱ्यातून रस्ता आहे, व्यवस्थित सावकाश जावा. नोंद घ्यायची. सिर सलामत तर पगडी 50. आपण जगलो तर पुढे अनेक मैदान बघू. त्याच्यामुळे जाताना सगळ्यांना सावकाश जावा. शबास. सिकंदर आक्रमक होताय. शबास. ए बारक्या खाली बस की, ते घाबरलंय घाबरलंय. शबास सिकंदर, शबास पृथ्वी. अरे बापरे बाप, काकेतनं हात घालून पायाला आडवा हात लावला सिकंदर आणि कब्जा घेतलेला इकडं. अशी खट आणि काटा लढत वर्षानुवर्ष लोकांना खऱ्या अर्थानं आनंद देणारे माणसं बसल्या बसल्या सांगणार आम्ही अमकी तमक्याची कुस्ती बघितली दोंडीबांना आणि या कुस्तीचा निकाल आमच्या समोर लागला होता. लोक सांगणार, आम्ही म्हातारे वेळेला सांगणार कोंबळण्याच्या मैदानात ही कुस्ती आम्ही बघितली होती. कारण इतिहासाचे साक्षीदार आहेत. मगाशी साहेबांना सांगितलं, उदय सांगळे साहेबांना, हर्षवर्धनचं नाव आज महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं आहे. 6 वर्षानंतर पुन्हा महाराष्ट्र केसरी अजूनपर्यंत कोणी झाले नाही. बोट नका पकडू पृथ्वी. मैदान चालू आहेत, सीजन दोघाला पण आहे, दुखापत होईल असं करू नका. अण्णा बघा काय करायचं ते, किती लागले बघा. हा, दोन्हीही फार शांत संयमी पोरं आहेत. एकमेकाच्या अंगावर माती द्या आणि पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ होतोय. बोट एकमेकाला दुखापत होईल असं काही करू नका. दोघही तज्ञ आहात. आतापर्यंत महाराष्ट्राचे 7 डबल महाराष्ट्र केसरी झाले. 48 महाराष्ट्र पैकी 7 डबल महाराष्ट्र केसरी आणि 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी. शबास. अरे बापरे बाप, निकाल काढण्याचा प्रयत्न होता. शबास शबास. टाळ्या करा की जरा टाळ्या. शबास.
पुन्हा एकदा सिकंदरना कब्जा घेतलेला आहे. काळजाचा ठोका चुकतोय. 20 मिनिटं पूर्ण झाली, एकही मिनिट कुस्ती थांबलेली नाहीये. एवढ्या दमाखासाची पोरं तयार व्हायला 12 14 वर्ष तालमीत राहावं लागतं. या उगाच पैलवान की नाही. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे ते काम नव्हे. नाहीतर जत्रा आली की रमेश नावा पुढे पै लावून बॅनर टाकणारी लई जण आहेत. याचं पायात पाय गुतून पडायला लागला, नावा पुढे पै आहे. जरा बघा. आणि या कुस्तीसाठी नारायणजी नागरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. आक्रमक होतोय सिकंदर. शबास. पुन्हा एकदा डावाची बांधणी करण्याचं काम चालू आहे. हो थांबा थांबा, तुम्हाला आकड्याची सवय लागली ती. 5 मिनिटात सोडा. झाला हाताला हात की पाहुण्याचा असला की मग धरायलाच पळायचं. दम काढा. हो 5 लाख दिल्यात. वर्षाचं उत्पन्न नाही बऱ्याच जणांचं. हा कुस्तीचा निकाल लागणार आहे. मी फक्त वास्तवता सांगत असतोय. एखाद्याचं बऱ्याच जणांचं साहेब वार्षिक उत्पन्न नाही 5-5 लाख रुपये. तुम्ही 5 लाख रुपयाची कुस्ती स्पॉन्सर केली आहे. माणसं 51 रुपये वर्गणी देताना सुद्धा भंडाऱ्याला मागे पुढे बघतात. एवढ्या मोठ्या कुस्तीचा निकाल आज लागणार आणि मोळी बांधण्याचा प्रयत्न. शबास सिकंदर मोळी बांधताय. शबास. आणि त्याची तोड करायला लागलेला आहे पृथ्वीराज पाटील. गार 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 कुस्ती चालायला लागली. आजूबाजूच्या गावातली लोक जिथं आकडा फिरून घेत आहे जरा लक्ष द्या. घ्यायच्या असतील तर अशा काटा कुस्त्या घ्या. नाहीतर याचं पोरग 5वीला चाललं तरी हा कपडे काढतोय आणि मी चांगला पैलवान आहे म्हणतोय. जरा बघा. आपल्यात कुणी असेल तर तसं काही करू नका. एक वेळ असताना लोकांनी प्रेम दिलंय, कुठं थांबायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. नवीन पोरांना संधी द्यायची. खाली बसावं, थांबा, पुढे रेलू नका. आणि खऱ्या अर्थानं साबळे परिवारानं ही जागा उपलब्ध करून दिली. एवढा जनसमुदाय त्या ठिकाणी मावतोय. साबळे परिवारासाठी एकदा टाळ्या करा प्रेक्षक मंडळी. असं सहकार्य आपल्या वतीनं साबळे कुटुंब असावं. खऱ्या अर्थानं तुमच्या मातीमध्ये, या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातले अनेक वीर, या देशातले अनेक वीर लढतायत. ही सोपी गोष्ट नाही. चला कुस्ती करा. हा चालू झाला पुन्हा एकदा. तज्ञ पंच तानाजी नरकेसर आणि रमेश भाऊ कुकडे. भाऊ कपत यांच्याकडून चालू कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मगाशी पण मेजर तुमच्याकडे ते 500 रुपये जमा आहे तिकडे. हर्षदांना माझ्याकडे 500 ते घेऊन जावा तिथं. अशफाक तिकडे द्या. एक तगडी कुस्ती चालू आहे आखाड्यावरती. त्यांच्याकडे द्या मेजरकडे. सोमनाथ विठ्ठल सदगीर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. शबास. गौरव व्यवहार यांच्याकडून 501 रुपये. शबास. तिकडे द्या तिकडं. एक चाक लावण्याचा प्रयत्न सिकंदरचा. शबास. हे सत्पात्री दान आहे. पैसा कुठे आणि कसा खर्च करावायचं जाण आणि भान असावं लागते. ते खऱ्या अर्थाने इथल्या मंडळींकडे आहे. आणि म्हणून आमदार साहेबांनी एवढी मोठी कुस्ती दिलेली आहे. नाहीतर बरीच मंडळी एका रात्रीमध्ये लाखो रुपये उधळून दुसऱ्या दिवशी पापाचं धनी होतात. कुठं उधळतात हे सांगायला नको. हे सत्पात्री दान आहे.
याच्यामधून पैलवानांच्या वर्षभराच्या खुराकाचा खर्च निघत असतोय. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. दोन महाराष्ट्र केसरी समोरासमोर. शबास. रितेश बिन्नर कसार यांच्याकडून 500 रुपये. दुर्योधनजी आडळ यांच्याकडून 500 रुपये धरा मेजर. शबास सिकंदर, शबास पृथ्वी. पुन्हा एकदा कुस्ती गर 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 चालायला लागली. शबास. दुहेरी पटाला लागलेला प्रयत्न. आक्रमक होतोय पृथ्वी, आक्रमक होतोय सिकंदर. बाळासाहेब शंकर साबळे यांच्याकडून 500 रुपये. पाटील इकडे या थोडं. मागाशी एक कुस्तीचा निकाल हुकला होता. कुस्ती करा. श्री गणेश ट्रेडिंग कंपनी शेंडी यांच्याकडून काय नाव, संदीप खाडगिरे यांच्याकडून 500 रुपये. शबास. कुस्ती करा सिकंदर आणि पृथ्वी. बाळासाहेब विठ्ठल साबळे यांच्याकडून 501 रुपया. अमीन शेख यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालेलं जरा माझ्याकडे आहे. शबास. आणि प्रत्येक त्या देणगीदाराचा मनापासून धन्यवाद आहे. मगाशी पाटलांनी यादी काढली होती, जवळजवळ 86 लोक ते यादीत होते. नंतर 10-15 ॲड झाली. त्या सगळ्या देणगीदारांच्या वर्गणीमधून आणि महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर कुस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून हे मैदान संपन्न होते. त्या तमाम देणगीदारांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊया. शबास. कुस्ती करा आता. कष्टकरी मंडळीत या भागामधली सगळी, तरी सुद्धा तुमच्या कुस्तीवरती खुश होऊन त्यांनी बक्षिसं दिलेली आहेत. पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्याला लाखोंनी गोळा होतात. इथल्या 100 रुपयाला पण फार महत्व आहे. अत्यंत कष्टामधून करणारी ही मंडळी आहेत. शबास सिकंदर, शबास पृथ्वी. हा चला असो, चालू करा. शबास. वाटत नाही का की अशा उघड्या तिजोऱ्या आपापल्या घरात तयार कराव्यात का? सगळं डीरला घालायचंय आणि सगळंच बँकेत टाकायचंय. रवींद्र परशुराम चौधरी लिंगदेव हायस्कूल प्राचार्य यांच्याकडून दोघांना 500-500 म्हणजे 1000 रुपयाचं बक्षाला घेऊन जावा मेजर. द्या तिथं. ती काय इकडून आले तिकडे आले तो काय द्या इथून. हा चला कुस्ती करा. चला कुस्ती करा. अचानक वस्ताद होऊ नका. पोपट हडावळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. ठीक आहे, इकडे सुट्टे 100-100 आहेत. हा चला कुस्ती करा अण्णा. शेवटचे 5 मिनिटं कुस्ती चितपट साठी टाळ्या करा जरा. आणि पृथ्वीराज बरोबर हर्षदच्या कुस्त्या झालेल्या आहेत. सिकंदर पैलवान बरोबर कोण कुस्त्या झालेल्या आहेत. जे जे कोपी सप्लायर जुनेश शेख यांच्याकडून शमशेरपूर 500 रुपये. गौरव व्यवहार यांच्याकडून सिकंदर शेख साठी 500 रुपये. ते आशपाक कडे द्या. आशपाक हा ते 500 डायरेक्ट सिकंदरला द्या. हा घ्या आशपाक तो याकडे होते. आणि हे दोघांसाठी जरा. आणि जर कुस्ती चितपट झाली तर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्याकडून 11,000 रुपये. टाळ्या करा की आता जरा. बोला. शांतारामजी बागोल यांच्याकडने कुस्ती चितपट झाल्यास 11,000 रुपये. वाह.
बक्षिसांचा पाऊस पडायला लागलाय, पण 5 मिनिटाचाच वेळ आहे. नोंद घ्या दोघं पण. हा, वेळ ऑलरेडी लावलेला आहे. एखाद दिवशी एखाद्याला वाटत असेल बऱ्याच जणांना वेळ वाढवा, आपल्या पोराला 1-2 किलोमीटर पळायला लावा आणि परत म्हणायचं 2 किलोमीटर पळून ये, मग वाटते बघा. हा, कुस्ती बघायची असते, कुस्तीचा अंत पाहायचा नसतो. मरणाची कुस्ती आहे, एवढं सोपं नाही. सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 1 मिनिट सुद्धा कुस्ती थांबलेली नाही. याच्यावरून त्यांच्या दमाखासाचा तरी अंदाज यावा तुम्हाला. एवढी वादळी कुस्ती चालू आहे. याचसाठी केला होता टास. हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं आज खऱ्या अर्थानं फिटलेलं आहे. शबास शबास सिकंदर, शबास पृथ्वीराज. आणि पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान हर्षवर्धन सदगीर ही कुस्ती परवा दिवशी 29 तारखेला पारनेरला आळकुटीला लागणार आहे. 5 लाख रुपये इनामावरती कुस्ती आहे तिथं. त्याच्यामुळं अशा कुस्त्या होतच राहणार. महाराष्ट्रातली पोरं महाराष्ट्राविरुद्ध महाराष्ट्र लढायला लागली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गमावलेला प्रेक्षक वर्ग कुस्तीना परत मिळवायला सुरुवात केली. कुस्ती करा. शबास शबास पृथ्वी, शबास सिकंदर. आक्रमक होते. शबास. छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा. अटी तटीची लढत. पाटील सांगा नाव. सुभाष शेठ बेनके, उपसरपंच खिरविरे यांच्याकडून 1000 रुपये. खिरविरेचं मैदानही 2 तारखेला आहे. चला पहिला कुस्ती करा. आक्रमकता हवी, गतिमानता हवी. गती म्हणजे प्रगती, थांबला तो संपला. हर्षदांना आसवले सरांचा सन्मान झाला. अलंकार मोरे वारसा महाराष्ट्राचा, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी बाकी आहे. तेवढा उभा राहून तेवढा लगेच करून घ्यायचा आहे. अण्णा तुमच्या शुभ असते लगेच करून घ्या. तिथंच घ्या अलंकार. या कोथरूड अधिवेशन असेल किंवा आत्ता जे हर्षवर्धनचे जेवढे फोटो तुम्हाला सोशल मीडियात पाहायला मिळतात महाराष्ट्र केसरीचे, सगळे फोटो काढणारा हा अलंकार मोरे साताऱ्याचा आहे. वारसा महाराष्ट्र नावाचा त्याचा युट्यूब चॅनल आहे. टाळ्या करा जरा त्याच्यासाठी, त्याचा सन्मान होते. कुस्तीवरती प्रेम असणारा एक ध्येयवेडा तरुण. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर यासवले सुप्रसिद्ध युट्यूबर, ज्यांनी अख्खी महाराष्ट्र केसरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुस्ती, कुस्ती पार किचन वाट्यापर्यंत पोहोचवली. त्या ज्ञानेश्वर आसवले उभा. ज्ञानेश्वर आसवले जरा टाळ्या करू दे की लोकांना बघू दे आसवले कसलं आहे ते तरी. टाळ्या करा त्याच्यासाठी. हेच ते ज्ञानेश्वर आसवले ज्यांच्या चॅनलवरती हे मैदान लाईव्ह आहे. आणि आज हे मैदान पाहण्यासाठी मैदान सुरू झाल्यापासून आमच्या अनेक मायमावले आलेले आहेत. कुस्ती चांगली झाली. कुस्तीचा निकाल काढणं क्रमप्राप्त आहे, त्यामुळे ही कुस्ती पॉइंटवर लागते. टाळ्या वाजवा दोघांसाठी. जो पहिला पॉइंट घेईल तो विजयी. प्रकाश विठ्ठल उगले यांच्याकडून 500 रुपये जरा घेऊन जावा. मेजर मेजर हे 500 घेऊन जावा माझ्याकडचे. आणि लांग धरायची नाही, बाहेरचा पॉइंट नाही. काय होतंय द्या तिकडं. त्याचप्रमाणे आसवले सरांचंच लाईव्ह आहे, ते त्यांचाच कॅमेरा आहे. हा 2 मिनिटात पॉइंट साठी, नाहीतर कुस्ती सोडवली जाणार. लांग धरायची नाही, बाहेरचा पॉइंट नाही, प्रॉपर कब्जा नाही, कब्जाचा पॉइंट. तिकडे नरके सरांनी कणका निर्णय घेतला. टाळ्या करा त्यांच्यासाठी सुद्धा. शबास. गुणांवरती कुस्ती लागली. हो 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 हो. हा हा सेकंड करा. दोन्ही तेवढे समजूतदार आहेत. हो 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 हो. शबास शबास पृथ्वी, शबास सिकंदर.
2 मिनिटाचा वेळ. एक अटीतटीची लढत. शबास सिकंदर, शबास पृथ्वी, गर्दन खेच चालू आहे. शबास शबास, गुणावरती कुस्ती लागली. शबास शबास शबास. एक अटीतटीची लढत. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. मानवी वाघ सिंहाची लढत चालू आहे. वर्षानुवर्ष लोकांना प्रेरणा देणारी ही कुस्ती आहे. शबास सिकंदर, शबास पृथ्वी, शबास शबास. हो हो हो, शबास. आक्रमक होता है. शबास. गुणांवरती कुस्ती लागलेली आहे. एक प्रेक्षणीय लढत. लक्ष्यावरती लक्ष लागलेलं आहे. 1 मिनिट शेवटचा बाकी आहे. टाळ्या वाजवा दोघांसाठी. लाख मोलाचा आणि तमाम कुस्ती चौकीन ही कुस्ती बराबरी सुटली. बोलो बजरंग बली की जय काशाई माता की जय. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.